रामकृष्ण हरी. यावर्षीची आषाढी वारी अर्थात 2026 ची ही वारी अभूतपूर्व पद्धतीने पार पडली. आतापर्यंत पंढरपूरमध्ये जेवढे वारकरी यायचे, जेवढे भाविक जन यायचे, त्यातील सगळे विक्रम यावर्षी मोडीत निघालेत. तंत्रज्ञानाने मोजल्यानंतर 33-35 लाखापर्यंत हा आकडा गेला. अधिकृत हे सगळे आकडे आहेत, परंतु खरं जर पाहिले तर 40-45 लाखापर्यंत सर्व समाज पंढरपूरमध्ये आला. चंद्रभागेमध्ये अनेक जणांनी स्नान केलं, पांडुरंगाचं दर्शनही अनेक जणांनी घेतलं आणि असा आगळा वेगळा आणि बहुसंख्येनं यावर्षी हा आषाढी वारीचा समारंभ पूर्ण झाला. या वारीवर आतापर्यंत अनेक आसमानी सुलतानी अनेक संकट आलेत, परंतु ही वारी कमी पडली नाही. पाठीमागे कोरोनासारखा भयंकर असा महामारी सुद्धा आली होती, परंतु त्यातूनही काही फरक पडला नाही. अजून वारीच्या संख्येमध्ये भरच पडली. दिवसांदिवस ही वारी वाढत जात आहे, याची झळाळी वाढत जात आहे आणि काही केल्या वारीची संख्या कमी नाही तर दिवसांदिवस ती वाढत चालली आहे. हे सगळं खूप चांगलं आहे. वारी वाढत चालली आहे, लोक येत आहे, सोहळा मोठा होतोय, संपूर्ण विश्वाचं लक्ष केंद्रित व्हावं एवढा मोठा हा सोहळा होतोय. हे सगळं जरी बरोबर असलं तरी वारीचे काही जे उद्देश आहेत त्या उद्देशाला कुठं गालबोट लावल्या जात आहे का, हाही विचार करण्याचं गरज आहे. कारण वारी मनुष्याच्या अंतःकरणाला उजळून टाकणारी आहे. खऱ्या अर्थाने जरी वारी केली तर मनुष्याचं तन मन अंतःकरण अगदी परिपूर्ण होईल. त्याला मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, पारमार्थिक, सांस्कृतिक असं सगळ्याच पद्धतीचा फायदा होईल असा हा वारीचा उपक्रम आहे. साधू संतांनी घालून दिलेली ही वारी जर त्यांच्या पद्धतीने केली तर खऱ्या अर्थाने मनुष्य सुखी, समाधानी, परिपूर्ण आणि व्यापक होईल अशी ही वारी आहे. परंतु वारीचं स्वरूप बाहेरून खूप मोठं जरी दिसत असलं तर आतमध्ये काही चुकीच्या गोष्टी घडताय आणि त्याचा विचार, त्याचा संवाद करण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत. अनेक यूट्यूबवर किंवा इतर माध्यम काही टायटलनी व्हिडिओ बनवतात की वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी झाली आहे, अनेक बाहेरची लोक आले, संविधान दिंडी निघाली, काही राजकीय पक्ष त्याच्यामध्ये शिरताय आणि या माध्यमातून वारकरी संप्रदायाच्या वारीमध्ये घुसखोरी ठरते आहे. परंतु मला तो मोठा धोका वाटत नाही. असे अनेक लोक बाहेरून आलेत तर त्याचा काही एक परिणाम या वारीवर होणार नाही. परंतु वारीमध्ये चालणारी काही माणसं आणि तथाकथित वारकऱ्याच्या वेशामध्ये, वारकऱ्याच्या भजनामध्ये दिसणारी माणसं जेव्हा चुकीचे वागतात, हुल्लडबाजी करतात, साधू संतांनी जो मार्ग सांगितला त्याला शेह देऊन, त्याला गालबोट लावून काहीतरी विकृती करण्याचा प्रयत्न करतात, काही विकृत गोष्टी करतात, तेव्हा मात्र या वारीच्या आनंदाकडे आपण जाऊ शकू का, त्याच्यामध्ये विरजन तर पडणार नाही ना, अशा काही शंका निर्माण होतात. त्यातल्या काही घटकांचा विचार आपण करणार आहोत. आणि खरं तर हा विचार बाहेर राहून नाही, तर मी स्वतः वारी केली आणि अनेक वाऱ्या माझ्या झाल्या, परंतु या वर्षीच्या वारीमध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी वारीमध्ये पाहायला भेटल्यात त्या आतापर्यंत कधी पाहायला भेटल्या नव्हत्या. यातील पहिला मुद्दा असा आहे की बरेचसे माणसं वारीत तर चालतात, परंतु वारीने जे नियम घालून दिलेत, संतांनी जे नियम घालून दिलेत त्या नियमामध्ये ते चालत नाहीत आणि त्याचा परिणाम असे हे जे घोळके आहेत हे नुसती गर्दी करतात. वारी चालत असताना भजन, इथं चालणारे जे काही उपक्रम आहे याच्याशी यांना काही घेणं नाहीये. हातामध्ये मोबाईल घेऊन कुठंतरी टेकडीवर उभे राहायचे आणि दिवसभर फक्त याची शूटिंग करायची, रील्स बनवायच्यात. बनवू नये असं नाहीये, परंतु तेवढ्यासाठीच हे मंडळी येतात. यानंतर वारीने जात असताना अनेक भाविकजन काही पदार्थ, काही खाद्यपदार्थ वाटण्यासाठी घेऊन येतात. पाणी असेल, काही पदार्थ असेल, फळं असेल. जेव्हा हे माणसं वाटण्यासाठी येतात तेव्हा हे तथाकथित माणसं एवढी त्यांची झुंबड उडते की एकाच पदार्थावर तुटून पडावं असे माणसं त्या खाद्यपदार्थावर तुटून पडतात. आणि हे वाटण्यासाठी जे माणसं आलेत त्यांना पश्चाताप होतो की अरे यांना वारकरी म्हणावं का. खरं तर त्यांना माहिती नाही वारकरी नाहीच आहे,
परंतु त्यांना असं वाटतं की हे खरेच वारकरी आहे की काय. एखाद्या भक्ष्यावर अनेक प्राण्यांनी एकाच वेळी हल्ला करावा असे हे सगळे माणसं करतात. खरा वारकरी जो आहे त्याला एकदा जेवायला मिळालं की तो आपलं भजन करतोय. यातला एक मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. खरा वारकरी खाण्यासाठी वारी करत नाही, तर वारीसाठी त्याचं खाणं असतं. अर्थात जेवढा खाण्याने माझं भजन चालेल, माझी वारी चालेल, तेवढं तो खातो आणि आपली वारी करतो. परंतु ही जमलेली माणसं, ही गर्दी अशा प्रकारे वागतात. दुसरी गोष्ट की वारीमध्ये जर चालायचं तर त्याला काही नियम आहे आणि कशा प्रकारे त्याची लक्षणं पाहिजे, वारकरी कसा असायला पाहिजेत, त्याचे काही बाह्य लक्षण आहे, काही आंतरिक लक्षण आहेत. थोडक्यामध्ये बाह्य दृष्टिकोनातून कशा प्रकारे त्याची आचारसंहिता असायला पाहिजे, तो कसा दिसायला पाहिजे, तो कसा असायला पाहिजे, तर संतांनी अभंगामध्ये सांगून ठेवलंय आपल्याला. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, किंवा गोपीचंदन ओटी, तुळशीच्या माळा हार मिरविती गळा रे. त्याने पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घालायला पाहिजे, गोपीचंदनाचा टिळा लावायला पाहिजे, गंध लावायला पाहिजे. आता गंध तर अनेक जण लावतात, परंतु तुळशीची माळ न घालणारे अनेक वारीकर चालताय. अनेकांना विचारला, हो तुम्ही वारीमध्ये चालताय, परंतु साधू संतांनी सांगितलं की वारी त्यांनी करावी की ज्यांनी पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली. आपण घाला ना तुळशीची माळ गळ्यामध्ये. ते हसतात. हसतात म्हणजे भामटेपणाने हसतात आणि म्हणतात, महाराज अहो वारी करतोय आम्ही, पण मौज मजा करायची बरीच राहिली अजून. मौज मजा करणं म्हणजे काय? दारू पिणं असेल, भक्ष्य करणं असेल, त्यांना तेही करायचं आहे. आणि मजेसाठी वारी करायचे, काही दिवस काढायचे, वजन कमी करायचं आहे. घरचे लोक त्यांना कंटाळलेत म्हणून त्यांनी हाकलून दिलं म्हणा, असं म्हणून चालायचं आहे. याच्यातल्या काही गुह्य गोष्टी आपल्याला सांगतो, त्या पाहायला भेटल्यात की अशी ही माणसं दिवसभर चालतात पण, आणि वारीच्या वाटेला असलेले जे हॉटेल्स आहेत त्यामध्ये जाऊन दारूही पितात आणि परत वारीमध्ये येतात. अशा माणसांना पाहून कधी आपण बोलण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्यावर भडकतात. अशा माणसांना मी बोललो, अहो तुम्ही हे चुकीचं करताय, या वारीच्या वाटेनं तुम्ही दारू पिताय, वारीच्या वाटेनं तुम्ही चुकीचं वागताय, वाटोळ होईल बरं तुमचं. ते माणसं चुकीचं आम्हाला बोलताय, आम्ही आमचं पितोय. म्हटलं तुमचं काय जात आहे? अर्थात वारीच्या वाटेनं जशा इतर पदार्थांचा खप वाढला तसा दारूचाही खप वाढला, असं ही माणसं वागताय. याच्या पुढे जाऊन आता ही माणसं जी भजन न करणारी आहे, नुसतीच चालणारी आहे, यांचा विचार झाला. आता पुढे हा एक विचार करूया की काही माणसं भजन तर करतात, त्यांनी गळ्यामध्ये माळी पण घातल्यात, परंतु खऱ्या अर्थाने संतांना जो वारकरी पाहिजे, जी आचारसंहिता त्याची पाहिजे, ती त्यांनी मात्र आपल्या जीवनात आणली नाही. अभंग गातात, परंतु अभंगाचा अर्थ कधी पाहिला नाही. हे सगळं संतांनी लिहून ठेवलंय जगण्यासाठी. त्यांना वाटतं की फक्त गाण्यासाठी हे लिहून ठेवलंय. असे तथाकथित भजन म्हणणारे काही माणसं आहेत आणि त्यांनी तर आता कित्येक वर्षाचं चाललंय, परंतु या वर्षी तर त्यांनी कहरच केला. अनेक संतांचे जे अभंग आहेत त्या अभंगांना पारंपरिक वारकरी चाली लावायला पाहिजेत. अनेक वारकरी चालींचा खजाना आमच्याकडे आहे. त्या शब्दांना अनुकूल, त्या शब्दांचा भाव स्पष्ट करतील अशा अनेक चाली परमपूज्य प्रातस्मरणीय व्यंकट स्वामी असतील, भगवान बाबा असतील, आदी 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 आमचे बोधे बाबा असतील, या सर्व महापुरुषांनी त्या चाली करून ठेवल्यात. पण त्या पारंपरिक चाली न म्हणता अनेक पिक्चरच्या चाली त्या अभंगांना लावायच्या. इथपर्यंत तर ठीकच होतं, परंतु आता वारीमध्ये चालणारी ही जी टाळकरी आहेत, ही त्या चालीपर्यंत थांबले नाहीत, तर काही जोडलेले पद आहेत, त्या पदांना अभंगाच्या ठिकाणी म्हणतात. गवळणी अशा म्हणतात की ज्याचा काहीही संबंध संतांशी नाहीये, आणि त्या गवळणीच्या खाली एका जनार्दनी तुका म्हणे असे म्हणतात. वारीमध्ये चालताना अनेक अशा या तथाकथित भजन करणाऱ्याशी माझं भांडण झालं. त्यांना मी असं म्हटलो, अरे तुम्ही संतांची नावं या अभंगांना लावतात की जे अभंग खेटराजवळ बसण्याचे लायक नाही. अभंग म्हणजे ते पद, ते शब्द, आणि त्यांना तुम्ही संतांची नावं लावतात.
ते संत जर खाली आले तर तुम्हाला जोड्याने मारतील. तर अशी माणसं म्हटले, महाराज अहो तुमचे हे पारंपरिक अभंगामध्ये मजा येत नाही हो. आम्ही मौज मजा कधी करायची आणि नाचायचं कधी? मग काहीतरी माठाला गेला तडा, डिग्री लावायची नाही, असं काही 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 नाही ते पांचट शब्द आणि त्याच्या त्या गवळणी म्हणायच्या, अभंग म्हणायच्यात आणि हुल्लडबाजी करायचं, नाचायची, उड्या मारायच्यात. त्याच्या पुढे जाऊन सांगतो आपल्याला, अभंग म्हटलं की त्याला मृदंग, टाळ. परंतु या वर्षीच्या वारीमध्ये हलग्या घेऊन आलेत लोक, डफडे घेऊन आलेत आणि त्या हलग्यांवर, डफड्यांवर हे तथाकथित भजन करणारे माणसं भजन म्हणायचेत, नाचायचेत. काय करावं आपण? त्या लोकांमध्ये चालतो, त्यांची संख्या जास्त होतीये. काय सांगावं या लोकांना? अरे लावून मृदंग, श्रुती, टाळ, घोष, सेव ब्रह्मरस आवडीने, अशा आमच्या संतांनी कळवळ्याने सांगितलं आणि तुम्ही हलग्यावर भजन म्हणताय. यासाठी तुकाराम महाराज म्हटले असेल की भजन ते वंगळवाणे, नरका जाणे चुकेना. लक्षात ठेवा, या हलगींवर, डफांवर जर भजन आपण कराल तर वारी करून सुद्धा नरकाला जावं लागेल. हे संतांचे शब्द आहेत. असंही सगळं पाहायला भेटतं. एवढंच नाही तर गळ्यामध्ये माळा नसलेले अनेक दिंडी चालक आहेत. त्यांना म्हटलं, अहो तुम्ही जर माळ न घालता जर दिंडी काढली तर त्यामध्ये चालणारे माणसं तर म्हणतील आमच्या दिंडी चालकाच्या गळ्यातच माळ नाही, आम्ही कशाला घालायची? तर अशा अनेक गोष्टी पाहायला भेटतात. पंढरपूरला गेल्यानंतर हे वारकरी आपण पाहिले, त्याच्यामध्ये वारकरी म्हणजे तथाकथित भजन म्हणणारे, त्यांच्यामध्ये अनेक गटतट आहेत. यांना मान सन्मान पाहिजेत. एका एका दिंडीचे 4-4, 5-5 दिंड्या झाल्या. कशासाठी? मान सन्मानासाठी. जिथं मान जावा, अभिमान जावा, मान अभिमानाला पायाखाली तुडवावं, वर्ण याती विसराव्यात, यासाठी ही वारी आहे. परंतु तिथं सन्मानासाठी लढाई चालली आहे. कोण मोठा, कोण छोटा? भजन म्हणणारे माणसं असं म्हणतात, तर आम्हाला मान सन्मान भेटत नसेल तर आम्ही या दिंडीत चालणार नाही. एका दिंडीच्या 4-4, 5-5 दिंड्या झाल्यात. पंढरपूरला गेल्यानंतर असे काही भजनी मी पाहिलेत की त्यांना त्यांच्या मनासारखा मान सन्मान भेटला नाही, तर त्यांनी हरिपाठही केला नाही आणि काकडाही केला नाही. मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे. कीर्तनाला उभे राहिल्यानंतर असे टवाळखोर भजन करणारे, कीर्तन चालू होते ते दुरून पाहत होते, भजन चालू होते ते दुरून पाहत होते, पण त्यांच्या मान सन्मानासाठी ते त्यामध्ये सहभागी झाले नाहीत. काय करायचे असे भजन करणारे आम्हाला? की ज्यांना संतांच्या अभंगावर प्रेम नसेल, या विचारावर प्रेम नसेल, असे माणसं खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायामध्ये येऊन या विचारांना खाली आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा अनेक गोष्टी या वारीमध्ये पाहायला भेटतायत आणि त्यामुळे जो वारीचा समारंभ आनंद देणार आहे, ही वारी मनुष्याला उजळून टाकणार आहे. खऱ्या अर्थाने जर मनुष्याने वारी केली तर इतकी व्यापकता त्याला येईल की खुल्या आकाशाखाली, त्या व्यापक आकाशाखाली म्हणजे आकाशाचं पांघरुण करून आणि पृथ्वीचं अंथरुण करून त्याला 15 दिवस एक व्यापक जीवन जगता येतं. त्याचं तन मन शुद्ध होऊन जातं. जीवनाचा उत्सव करणारी ही वारी आहे. परंतु अशा प्रकारचे तथाकथित माणसं त्याच्यामध्ये येऊन या वारीचा खेळ करण्याचा प्रयत्न करतात. परंतु असं सगळं जरी असलं तरी वारीमध्ये निष्ठेने भजन करणारे, भजनानंद, या भजनानंदाने समाधी लागावी असं भजन करणारे अनेक वारकरी, अनेक निष्ठावंत, अनेक परंपरेने चालणारे वारकरी या वारीमध्ये चालताय, किंबहुना ते चालताय, ते भजन करताय. त्यांनी ती शुद्धता पाळून ठेवली आहे, त्यांनी ती सात्विकता ठेवली आहे, त्यामुळे वारीचं अस्तित्व आहे. म्हणून असे कितीही माणसं जरी आले तरी वारीचं अस्तित्व कधीही संपणार नाही. कारण या वारीमध्ये चालणारे जास्त नाही, खरोखर वारकरी जरी पाहिले तरी त्या संख्येने थोडे आहेत, परंतु ते विशुद्ध पद्धतीने या वारीचं निर्वहन करताय. आता ही जी माणसं बाहेरून चालताय त्यांचं काय म्हणावं? त्याला कोण कारणीभूत आहे? त्याला काही युट्यूबवर प्रसिद्ध असलेले कीर्तनकार सुद्धा कारणीभूत आहेत आणि तेच कारणीभूत आहेत. अजून एक गोष्ट याच्यामध्ये नमूद करावीशी वाटते की पूर्वीच्या कीर्तनकाराच्या सानिध्यामध्ये राहणारे आणि येणारे भाविकजन, श्रोतेजन हे सात्विक म्हणायचे.
यांचा ओढा ज्ञानेश्वरीकडे, गाथेकडे आणि काही वारकरी साधनेकडे त्यांचा व्हायचा. परंतु आजचे सिलॅब्रिटी प्रमाणे वागणारे जे कीर्तनकार आहेत, हे समाजामध्ये जाऊन समाजाला गाथा ज्ञानेश्वरीकडे न लावता स्वतःकडे लावण्याचा प्रयत्न करताय. यांचीच निष्ठा गाथेवर नाहीये, संत वाङ्मयावर नाहीयेत. भिकार चोट असले कुठले तरी गाणे गाऊन लोकांना कीर्तनामध्ये हे नाचायला लावताय. आणि त्यामुळे यांच्या सानिध्यामध्ये निर्माण होणारे तथाकथित वारकरी आणि माळकरी सुद्धा हे ना संप्रदायाच्या कामाचे, ना हे समाजाच्या कामाचे, ना गावाच्या कामाचे. गावामध्ये सप्ताह जर होत असेल तर हे माणसं त्यामध्ये सामंजस्य नाही, भांडणं करतात. आणि हे जे कीर्तनकार आहे की ज्यांचा आदर्श घेऊन हे सगळे लोक चालतात, हे लोक सुद्धा वारीमध्ये चालत असताना यांनी वारी फक्त एक फंक्शन करून टाकलाय. फुगडी खेळायची, परंतु ती फुगडी सुद्धा त्याची रील कशी बनेल, भजन म्हणायचं त्याची सुद्धा रील कशी बनेल, याची खूप मोठी खबरदारी हे माणसं घेतात. आणि वारीला फक्त खेळ या माणसाने करून टाकलाय. म्हणून या सगळ्या बोलण्याचा अर्थ एवढाच आहे की बाहेरून येणारे जे आक्रमण आहे ते आक्रमण वारकरी संप्रदायाचं आणि वारीचं काही करू शकत नाही. परंतु दंभाने काही माणसं हे वारकरी संप्रदायामध्ये आलेत. त्यामध्ये हे तथाकथित कीर्तनकार असेल, तथाकथित भजनी असेल, तथाकथित स्वतःला वारकरी म्हणून घेणारे असतील, यांनी मात्र या वारीचा खेळ करण्याचा प्रयत्न केलाय. होणार नाही तो, कारण इथं मूळ तत्व आहे. ज्ञानोबारायांनी सुरू केलेली ही वारी आहे. जगद्गुरु तुकोबारायांचे पुत्र नारायण महाराज यांनी याला अजून सुधारित रूप दिलं आणि एक शिस्त देण्याचं काम हेबत बाबांनी केलं. त्यामुळे या वारीचं काही हे लोक बिघडू शकणार नाहीये. परंतु यांच्या माध्यमातून चुकीचे माणसं वारीमध्ये शिरतील, हे तर चुकीचं करतच आहेत. याने वारीचं काही बिघडणार नाही, परंतु खऱ्या आनंदापर्यंत हेच माणसं जाऊ शकणार नाही. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की वारी हा एक असा उत्सव आहे की तो वारकरी संप्रदायाची दीक्षा, आचारसंहिता आणि त्या आचारसंहितेतून खऱ्या अर्थाने मनुष्याला उत्सवापर्यंत घेऊन जाणारा, खऱ्या आनंदापर्यंत घेऊन जाणारा हा उत्सव आहे. म्हणून आपण आपल्या विकृतीने, आपल्या अवगुणाने या वारीला गालबोट लागणार नाही असा प्रयत्न आपण सगळ्यांनीच करायला पाहिजे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.